प्रशासनाची दडपशाही खपवून घेणार नाही. आधी मोबदला द्या, मगच जमिनीला हात लावा. त्र्यंबकचे शेतकरी आक्रमक. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 2027-2028च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाने जोरात सुरू केली आहे. मात्र या तयारीला आता वादाची फोडणी बसली आहे. आधी आमचा मोबदला द्या, मगच जमिनीला हात लावा, असा आक्रमक पवित्रा त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. नेमका हा वाद काय आहे, पहा हा विशेष रिपोर्ट. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीवर नवीन 3 कुशावर्त आणि विस्तीर्ण घाट बांधण्याचे नियोजन सिंचन विभागाने केले आहे. यासाठीचा आराखडाही तयार झाला आहे. मात्र हा आराखडा पाहताच शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण नदीपात्रापेक्षा जास्त जमीन ही शेतकऱ्यांच्या सुपीक शेतातून जाणार आहे. पुरुषोत्तम कडलक यांनी थेट आरोप केला आहे की 30 मीटरचा ग्रीन बेल्ट आणि 24 मीटरचा रस्ता बनवताना शेतकऱ्यांच्या जमिनींचे कोणतेही कायदेशीर भूसंपादन झालेले नाही. शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देताच प्रशासनाने कामाचा सपाटा लावला आहे. कुंभमेळा 2027-28 साठी महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला. गोदावरी नदीवरती त्र्यंबकच्या आत्ताच्या जुन्या कुशावर्तावरती साधूंना स्नानासाठी जागा कमी पडत असल्याने गोदावरी नदीला 3 कुशावर्त बांधण्याचं एक चांगलं डिझाईन, त्याचं प्रेझेंटेशन देखील सगळ्यांना दिलं. परंतु नदीपात्र हे कमीत कमी 14 मीटर आणि जास्तीत जास्त 20 मीटरचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, त्याच्यामध्ये ग्रीन बेल्ट 30 मीटर आणि 24 मीटरचा रस्ता, ह्या जमिनींचं भूसंपादन झालेलं नसताना इरिगेशन डिपार्टमेंटने या ठिकाणी या घाटाचं तसंच कुशावर्ताचं काम सुरू केलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा समाधानकारक मोबदला न मिळालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही एक मोठं आंदोलन उभं करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. शासनाने आमचा मोबदला दिल्याशिवाय आणि तो समाधानकारक, जे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं समाधानकारक होईपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावं असा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही उद्यापासून रितसर परवानगी घेऊन संविधानिक पद्धतीने या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करणार आहोत. आमच्या सुपीक जमिनी दर कुंभमेळ्याला काही ना काही थोडं नुकसान आमचं होत असतं, परंतु एवढा मोठा जागतिक उत्सव इथं होणार असल्याने त्या उत्सवाला किंवा होणाऱ्या डेव्हलपमेंटला विरोध न करता शासनाने त्यांची कायदेशीर कारवाई पूर्ण करावी. आमचा मोबदला समाधानकारक त्या ठिकाणी द्यावा, सर्वांना विश्वासात घ्यावं आणि मगच हे काम सुरू करावं अशी विनंती आम्ही इरिगेशनचे अधिकारी, इथले आलेले कॉन्ट्रॅक्टर यांना केलं. कृपया त्यांनी कुठल्याही पद्धतीने हे काम सुरू करू नये. श्री पंचायती आखाडा बडा उदासींचे महंत राम मुनीजी यांनी प्रशासकीय नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 50 वर्षांपासून सुरू असलेली अन्नछत्रे आणि धार्मिक स्थळे या विकास कामात बाधित होत आहेत. प्रशासनाने जुन्या घाटांची स्वच्छता राखली नाही, मग नवीन घाटांचा घाट कशासाठी, असा सवाल त्यांनी विचारला आहे. हरिओम, मैं मुकामी महंत राम मुनि श्री पंचायती अखाड़ा बड़ा उदासी। ये जो सरकार ने सिंहस्थ कुंभ मेला 2027 की तैयारियों को लेकर ये जो भी कार्य शुरू किया है, पहली चीज हम लोग को नोटिस दिया और तुरंत कार्य शुरू कर दिया। अब वो ना तो हम किसी किसान से, किसी जिसकी भी जमीन जा रही है, किसी से कोई बात नहीं किया, और एक प्रकार से अगर देखा जाए तो इसको जबरदस्ती तौर कहा जाएगा। किसी से बिना बात किए, किसी से कोई किसी भी जमीन का, जगह जायदाद का हम ऐसे कैसे ले सकते हैं। फिर दूसरी बात है, हमारे पास महामंडलेश्वरगढ़, इसमें हमारी जो श्रीचंद घाट है, वहाँ पे जगह में हमको लग रहा है 50-60 साल से अपना अन्न क्षेत्र, इन सभी लोगों को पता है कि अपना अन्न क्षेत्र चलाते हैं। अगर आप हमारी वो जगह अधिग्रहण कर रहे हैं तो पहले हमको जगह देने का भी तो ये बताया कि हम अपने वो मंडलेश्वरों को कहाँ बसाएंगे। फिर आपने अभी 2015 से और कितना साल, 12 साल और हो गया है, छोटा सा घाट आप साफ नहीं रख सके और आप 30 मीटर का घाट और बना करके हमारे सारे किसानों को भूमिहीन बना रहे हो, तो ये कहीं से कहीं तक गलत है। मैं इसका सरकार का भरपूर विरोध करता हूँ। सीएम साहब से अगर ये लोग ऐसे नहीं मान रहे हैं तो हम मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, और अगर ऐसे भी नहीं मान रहे हैं तो मैं स्टे लूंगा, जाके सुप्रीम कोर्ट जाऊंगा।
यही मेरी विनती है कि अगर जगह अधिग्रहण करना है तो जो कायदा कानून है उस तरीके से किया जाए। बाद बाकी ये जबरदस्ती वाला काम, मैं इसका भरपूर विरोध करता हूँ। ये सभी किसान हमारे साथ में खड़े हैं, ये सभी लोग विरोध करते हैं। ये महाराष्ट्र शासन से मेरा निवेदन है कि पहले एक बार आएं, और मेरे हिसाब से तो स्वतः सीएम देवेंद्र फडणवीस को यहाँ आकर के पहले सारे किसानों से इसका जगह का समाधान करना चाहिए, उसके बाद में अपना काम चालू कराना चाहिए। प्रशासनाच्या या जबरदस्ती विरोधात आता त्र्यंबकेश्वरचे शेतकरी एकवटले आहेत. काम सुरू करायच्या वेळेसच नोटिसा देऊन शेतकऱ्यांची सर्व धावपळ करून टाकलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना फक्त नोटीस देऊन ऑफिसला बोलवतात, वेगवेगळ्या टायमिंग देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या नोटिसा देतात आणि 3-4 प्रकारचे अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या भ्रमित करण्यासारखे झालेले आहे. शेतकऱ्यांचा मनाप्रमाणे शेतकऱ्यांची जमिनी विकण्याची कुठल्याही शेतकऱ्याची हे इच्छा नसताना जबरदस्ती ते जमीन शासनाच्या नियमाप्रमाणे शासन घेण्यास तयार असेल तर ते शेतकऱ्यांना मान्य नाही. कारण काय, शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याला जमीनच विकायची नाही त्याला कितीही पैसे देत असले तरी ती शेतकऱ्याची जमीन विकायची नसल्यामुळे ती शासन जर त्यांच्या काही कामासाठी जर अधिग्रहित करीत असेल तर त्या शेतकऱ्याचं समाधान होईल अशा पद्धतीची रक्कम त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. आणि त्याबद्दलची कुठलीही हमी अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी, ना जिल्हाधिकारी साहेब, ना तहसीलदार साहेब किंवा लघु पाटबंधारे खात्याच्या आम्हाला नोटीस आल्या, त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला त्याची माहिती दिलेली नाही. ते फक्त तुम्हाला योग्य मोबदला मिळेल एवढीच आम्हाला ते कायम सांगतात. कुंभमेळ्याचं नियोजन करण्यासाठी जी विकास कामे सुरू आहेत, विकास कामांना आमचा शेतकऱ्यांचा विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांच्या जागा या विना मोबदला घेऊन शासनाकडनं जे हुकुमशाही पद्धतीने काम या ठिकाणी चालू आहे त्याचा तर प्रथमतः आम्ही शेतकरी म्हणून निषेध करतो. आणि विकास कामांना आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन मगच विकास कामे सुरू करावीत अशी विनंती आम्ही सरकारला करतो. उद्यापासून कायदेशीर परवानगी घेऊन साखळी उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जर सरकारने तातडीने दखल घेतली नाही तर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे. यावेळी महंत रामुनीजी महाराज, पुरुषोत्तम कडलक, रवी वारुणसे, भूषण अडसरे, नितीन पवार, कल्पेश कदम, रामदास वारुणसे, राहुल वारुणसे, निलेश वारुणसे, आदित्य तुंगार, प्रतीक दाते, किसन कोठुळे आदी उपस्थित होते. एकीकडे कुंभमेळ्याचा विकास हवा असला तरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचा घास घेऊन होणारा हा विकास त्र्यंबकेश्वरांना मान्य नाही. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.